निकाय चुनाव में बीजेपी प्रत्याशी जब नामांकन वापस लेने निकला तो कार्यकर्ताओं ने लगा दिया दरवाजे पर ताला। जी हां, ये घटना नागपुर की है और इन दिनों नागपुर में महानगरपालिका चुनाव होने हैं। इसी चुनाव के लिए आज नामांकन पर्चा वापस लेने का आज अंतिम दिन था, जहां ये अनोखा मामला देखने को मिला। नागपुर में बीजेपी ने महानगरपालिका चुनाव में प्रभाग 13 से किशन गवांडे को अपना उम्मीदवार घोषित किया था। उन्हें पार्टी द्वारा एबी फॉर्म भी दिया गया। अंतिम समय में पार्टी ने इन्हें आदेश दिया कि वो अपना चुनाव नामांकन पर्चा वापस ले, जिसके लिए वो तैयार हो गए। लेकिन इलाके के बीजेपी कार्यकर्ताओं और समर्थकों को जब इस बात की जानकारी मिली, तब उन्होंने किशन गवांडे को उनके ही घर में बंद कर दिया और बाहर से ताला लगा दिया, ताकि किशन गवांडे अपना नामांकन वापस नहीं ले सके। किशन गवांडे ने मीडिया से बात करते हुए कहा कि परमेजीशी बोलणं झालं आहे, परमेजीनं सांगितलं तिथे मी जातो। तिथंच गेल्यावर ठरेल आणि असा कुठलाही अन्याय घडणार नाही। या भागातल्या कार्यकर्त्याचं मन दुखावेल अशी कुठलीच घटना घडणार नाही। सीएम साहेबांना तुम्हाला तुमचं मत मान्य परमेजीशी बोलणं झालं मी कार्यकर्त्यांच्या मताची सहमत आहे, कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर आहे, मी कार्यकर्त्याची मताची सहमत आहे। सीएम साहेबांनी तुम्हाला तुमचं मत विचारलं तर तुम्ही काय म्हणणार? काय मी कसा कार्यकर्त्याचं मत मांडीलच, कार्यकर्त्याचं मत मांडीलच, कार्यकर्त्याचं मी मत मांडणार आहे आणि कार्यकर्त्याला प्रकारचा अन्याय होणार असं कुठलाच विषय होणार नाही, असा कुठलाच विषय होणार नाही। कार्यकर्त्यांच्या विरोधात निर्णय कुठलाच होणार नाही। बरं, मला एक सांगा की आता आतमध्ये काय चर्चा झाली? आतमध्ये चर्चा झालेली आहे की कार्यकर्त्यांची जी मागणी आहे की या भागातला एक नगरसेवक व्हावा, त्याकरता त्यांचं असं म्हणणं आहे की या भागाला नगरसेवकाचा अधिकार द्यावा आणि त्यामध्ये कामं कुठले अडथळा होणार नाही। तर त्यांनी मग सीएम साहेबांना फोन लावला, सीएम साहेबांनी बोलून घेऊ आपण काही चिंता नाही। अपक्ष लढणार नाही, काय मग तुम्ही नाही सांगतील ना, शक्य आहे नाही असं सांगितलंय, शक्य आहे। माझं काय म्हणणं आहे कसं मिळेल? नाही कुठल्याही कसं मिळेल तुम्ही जर अर्ज वापस घेतला तर? माझं काय म्हणणं आहे, पक्ष नेतृत्व ठरवेल, होऊ शकतं की ते स्वीकृत नगरसेवक देतील, या भागावर अन्याय होणार नाही हे नक्की। स्वीकृत नगरसेवक नाही मिळालेलं नाही पण देतील असं मला तरी वाटते आणि या भागावर अन्याय होणार नाही हे नक्की।